बहुतांश लेडीजमध्ये आपण पाहतो की त्यांना पिरियड्सच्या ज्या तक्रारी असतात, म्हणजे पिरियड्स इरेग्युलर असतात किंवा उशिरा येतात, लवकर येतात, अंगावरून खूप जातं, ब्लिडिंग जास्त होतं, पेन होतात, मूड स्विंग्स होतात. बाकी इतर तक्रारी म्हणजे जसं काही पिरियडच्या आधी नंतर चिडचिडेपणा वाढणं, डोकं दुखणं, कधी-कधी खाज येणं, केस गळणं यांसारख्या तक्रारी लेडीजमध्ये जाणवत असतात. तर याचं निदान आजकाल असं केलं जातं की पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एस किंवा थायरॉईडमुळे पण थोडेसे हॉर्मोन इम्बॅलन्स होत जातात. पण आजकाल असं आपण पाहतो की पिरियड्स जर आले नाहीत, उशिरा आले, तर एक गोळी घ्या किंवा ही सायकल करा आणि मग तात्पुरते पिरियड्स आणा. पण लक्षात घ्या की याचा जो परिणाम आहे तो आपल्या बॉडीवर नकळतपणे होत असतो. आपण शरीराला बाहेरून हॉर्मोन देतो आणि ज्याच्यामुळे आपले पिरियड्स त्या वेळेपुरते रेग्युलर होतं आहे असं आपल्याला वाटतं. पण हे होत नसतात. आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. एंडलेसली टेम्पररी आपण ते पिरियड्स आणण्याचा प्रयत्न करतो, पण नकळतपणे हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे हा प्रॉब्लेम पुढे वाढत जातो. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही, मी गोळ्या नाही घेणार, मला गोळ्या नाही घ्यायच्या आहेत, पण मला हे नॅचरली बरं करायचं आहे, काही असो, पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, छोट्या मोठ्या हॉर्मोनल प्रॉब्लेम्स किंवा पाळीसंबंधी तक्रारी, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही, मला हे परमनंटली क्युअर करायचं आहे, तर काहीच काळजीचं कारण नाही, कारण इथे तुम्हाला त्याचा पर्याय नक्की मिळू शकतो. हे परमनंटली नक्की बरं होऊ शकतं. फक्त तुम्हाला काही लाईफस्टाईल्स, औषधांसोबत काही लाईफस्टाईल्स आहेत, तुमच्या झोपण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा, स्ट्रेस मॅनेजमेंट, त्यानंतर पाणी किती पिता, लाईफस्टाईल कशी आहे, याबद्दल थोडासा आपण अभ्यास करून तुम्हाला म्हणजे थोडंसं सुचवतो आणि मग तुम्ही ते जेव्हा फॉलो करता तेव्हा हळूहळू हॉर्मोन बॅलन्सकडे येऊन उशिरा 2-3 महिन्यांनी येणारे पिरियड्स महिन्याला यायला लागतात आणि मग हळूहळू हॉर्मोन बॅलन्स होतात. काहींना ओव्ह्युलेशनचा त्रास असतो, ओव्ह्युलेशन होत नसतं, ते देखील रेग्युलर व्हायला लागतं. त्यासाठी तुम्हाला गोळी घ्यायची गरज नाही, बाहेरून हॉर्मोन द्यायची गरज नाही, कारण तुमचे हे जे शरीर आहे हे स्वतःहून हॉर्मोन तयार करण्यासाठी नक्की बनलेलं आहे. फक्त त्याला जे आवश्यक आहे ते द्या, ते तुम्हाला आवश्यक आहे ते देईल. इतकं मात्र लक्षात ठेवायला हरकत नाही आणि काळजीचं काहीच कारण नाही. यासाठी तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. कोणतंही असू दे, पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, मी तुम्हाला नक्की गाईड करेल, खात्रीने गाईड करेल. कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा हे देखील मला कमेंट करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून लोकांना ही माहिती कळेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू आणि बाय बाय.